नमस्कार, मी वृषाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत कंजंक्शन्स. कंजंक्शन्स म्हणजे काय? कंजंक्शन्स आर स्पेशल वर्ड्स दॅट कनेक्टिंग स्पेशल वर्ड कनेक्ट or join other words, phrases, sentence together. म्हणजे काय? कंजंक्शन हा असा शब्द आहे जो दोन वाक्य, दोन शब्द यांना जोडतो. त्याच्याने आपल्याला काय बोलायचं आहे, आपलं कम्युनिकेशन आपलं एनहान्स होतं. ते हेल्प अस मेक लॉंगर अँड मोर इंटरेस्टिंग सेंटेन्सेस. ओके. Why do we need conjunctions? Conjunctions are like magic glue words. Okay. They help us stick sentence together to make longer for more interesting stories. Without them or sentences would be short or boring. Okay. सारखं एकच वाक्य बोलून बोलून ते बोर करण्यापेक्षा आपल्याला जे बोलायचं आहे ते कंजंक्शन्सने म्हणजे ते जो जोडणारा शब्द आहे त्याच्याने व्यवस्थित इंटरेस्टिंग वाटतं. आपल्याला काय बोलायचं आहे ते कळतं. ओके. कंजंक्शन्स मध्ये आपण बघूया फॅन बॉयज. फॅन बॉयज म्हणजे काय? हा एक स्पेशल कनेक्टिंग वर्ड आहे. दे हेल्प अस जॉईन आयडियाज टुगेदर. फॅन बॉयज म्हणजे काय? एफ फॉर A for and, N for nor, B for but, O for or, Y for yet, S for so. Fanboys. हे फक्त लक्षात ठेवा. F for, A for and, N for nor, B for but, O for or, Y for yet, S for so. Fanboys लक्षात ठेवा. तुम्हाला लगेच कळून जाईल आपल्याला काय करायचं ते. ओके. आता फॉर म्हणजे काय? फॉर एक्सप्लेन्स व्हाय. कारण. आपल्याला ते कारण सांगतं. For tell us the reason something happened. For example, I brought an umbrella. For it might rain. For connects ideas by explaining why. मी छत्री आणली. मला वाटलं की पाऊस येईल म्हणून मी छत्री आणली. का आणली? मला वाटलं पाऊस येईल म्हणून मी छत्री आणली. I brought an umbrella. For it might rain. पाऊस येईल असं वाटलं म्हणून मी छत्री आणली. ओके. For कारण. And things together. Okay. The word and join things together like best friend holding hands. आपण कसे बेस्ट फ्रेंड हातात हात पकडून बसते की अभ्यास करतो, खेळतो, हो की नाही? तुम्ही कसे तुमच्या बेस्ट फ्रेंड बरोबर हातात हात पकडून खेळतात, गोष्टी शेअर करतात, टिफिन शेअर करतात. तसंच इट कनेक्ट्स वर्ड्स, आयडियाज आणि बऱ्याच गोष्टी. उदाहरणार्थ आय लाईक पिझ्झा अँड आईस्क्रीम. मला पिझ्झा आणि आईस्क्रीम आवडतं. का आपण असं म्हणतो? कुठलं वाक्य ऐकायला चांगलं वाटतंय सांगा? आय लाईक पिझ्झा, आय लाईक आईस्क्रीम, का आय लाईक पिझ्झा अँड आईस्क्रीम? आय लाईक पिझ्झा, आय लाईक आईस्क्रीम, आय लाईक मँगो. हे ऐकायला खूप आय लाईक हे खूप बोर होतं की समोरचा ऐकणारही नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. मग त्या जागी आपण आय लाईक पिझ्झा अँड आईस्क्रीम. ओके, मला पिझ्झा आणि आईस्क्रीम आवडतं. हे असं लांब लांब हे पण ते पण असं नाही. शॉर्ट अँड स्वीट. आपल्याला काय बोलायचं? थोडक्यात जे आपल्याला सांगता येतं, जे कंजंक्शन्सच्या मदतीने आपण बोलू शकतो. जोडतात ते वाक्य. ओके. अँड. नॉर. नायदर दिस नॉर दॅट. हेही नाही, तेही नाही. नॉर जॉईन्स टू नेगेटिव्ह आयडियाज टुगेदर. इट मीन्स अँड ऑल्सो नॉट. हे सुद्धा नाही. दोन नेगेटिव्ह गोष्टी एकत्र नकारार्थी. मला हेही आवडत नाही, मला तेही आवडत नाही. आय डोंट लाईक स्पिनॅच, आय डोंट लाईक ब्रोकोली. मला ब्रोकोली आवडत नाही, मला पालकही आवडत नाही. आय डोंट लाईक चॉकलेट्स नॉर केक. ओके. मला चॉकलेट्सही आवडत नाही, केकही आवडत नाही. आय डोंट लाईक स्पिनॅच, आय डोंट लाईक ब्रोकोली, आय डोंट लाईक चॉकलेट्स. आय डोंट लाईक. वाक्य बोर होत जातं. समोरचा आपलं ऐकून घेणार नाही, कितीही महत्वाचं असलं तरीही. म्हणून नॉर. I don't like spinach nor I don't like broccoli. Okay. But shows differences. But connects two ideas that are different or opposite. वेगळ्या. I wanted to play outside but it was raining. मला बाहेर खेळायचं होतं पण पाऊस आला. मग मी पावसाची गंमतच बघत बसलो. मला बाहेर खेळायचं होतं पण पाऊस आला. मला अभ्यास करायचा होता पण पाहुणे आले. I wanted to study but guests was come.
पण पाहुणे आले. ओके. बट डिफरन्स. ओके. or gives a choice. सिलेक्ट करायचं. The word or help us speak between things. हे का ते it shows we have choose to make. Which one will you choose? Do you want cookies or cake? तू cookies खाणार, तुला cookies हवे का cake? Or do you want ice cream or juice? मग त्यातनं आपण सिलेक्ट करू शकतो. I want cookies. I want cake. I want ice cream. I want juice. त्यातनं तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. ओके. और किंवा हे हवं का ते हवं. आलं लक्षात. So shows a result. When something happens because of something else, so we use so to connect them. एखादी गोष्ट झाली त्याला कारण. So म्हणजे कारण. का नाही झालं. कारण. So कारण असं झालं. I didn't study hard, so I failed in exam. परीक्षेत नापास का झालास. कारण मी अभ्यास केला नाही. कारण. So reason. का नाही झालं. I didn't study hard, so I failed in exams. आलं लक्षात. So shows a result. कारण. आलं लक्षात. Spot the conjunctions. ओके. आता ह्याच्यातलं कंजंक्शन सांगा. The cat and dog played. कंजंक्शन्स काय आहे त्याच्यात. and. आपण खूप बोलताना असं बोलतो का. The cat played, dog played. नाही ना. The cat and dog played. I was tired, I rested. मी थकली, मी झोपली. मी आराम केला कारण मी खूप थकली होती. I was tired, so I rested. The cat and dog played. And so हे काय झाले. कंजंक्शन्स जे दोन वेगवेगळ्या वाक्यांना जोडतात. आपल्याला काय बोलायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं. आलं लक्षात. आता इथे अजून एक बघा. fill in the blanks. I wanted to swim dash the pool was closed. आता इथे काय येईल. मला पोहायचं होतं, पूल बंद होता. But I wanted to swim but the pool was closed. मला पोहायचं होतं पण पूल बंद होता. त्या दोन वाक्यांना कशाने जोडलं. but. पण पूल बंद होता. मी गेलो होतो पोहायला पण पूल बंद होता. but. आलं लक्षात. रिमेंबर फन बॉयज. आलं लक्षात. कंजंक्शन्स म्हणजे असं शब्द जे दोन वाक्य जोडतं. त्यासाठी फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सो, इफ एल्स असे बरेच आहेत कंजंक्शन ज्याच्याने तुम्हाला वाक्य जोडता येतात. आलं लक्षात. तुम्हाला काय बोलायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थित सांगता येतं. कळलं. हे कंजंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला काही वाक्य अशी सुचतात का, बनवता येतात का, बनवायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.